नमस्कार. माझे नाव अलका रुस्तम शिंदे. मोताळा तालुक्यातील कोथई या गावातील आम्ही रहिवासी आहो. आमची शेती 7 एकर शेती आहे आमच्याकडे. आम्ही इतके दिवस झाले शेती करत होतो, पण मग आमची शेती अशी काही कसं असं तयार केला. त्याच्यानंतर आमचं मग या गटाला जोडल्यानंतर आम्ही कृषी खात्यातल्या लोकांशी, कृषी खात्यातल्या सहकार्यांशी आमची ओळख झाली. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यातून आमच्या एक आत्मा म्हणून गट तयार केला 13 महिलांचा. आम्ही पहिले 11 महिला होतो, नंतर 13 महिला जुळलो. त्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून काम करते. आत्मा या गटाशी जुळल्यामुळे त्यांच्या याच्यातून मला एक कृषी सखी म्हणून गावामध्ये काम देण्यात आलं. त्यामुळे मग आम्ही एक नैसर्गिक शेती म्हणून एक कृषी खात्यातून एक मिशन आलं. ते 125 लोकांचा गट तयार केला. त्यामुळे आम्ही प्रत्येकाने एक आपल्या शेतातलं काही जशी ज्याच्याकडे शेती आहे तशा हिशोबाने कोणी एकरभर, कोणी काही गुंठे असं शेत एक नैसर्गिकरित्या किंवा त्याच्यावर कोणत्याच प्रकारची विषारी फवारणी न करता नैसर्गिकरित्या दशपर्णी, निंबोळी अर्क असे फवारून आम्ही शेती करतोय. मिरची आहे आमच्या शेतामध्ये, मूग, आम्ही सर्वच म्हणजे घरसाठी जेवढं लागणारं शेती हे उत्पादन आपल्यासाठी पाहिजे तेवढं आम्ही स्वतः पहिले घरच्यासाठीच विषमुक्त तयार करतो. भेंडी आणि काही प्लॉट आमचा सरकीचा पण आहे, काही मका पण आहे. आम्ही जितकं होईल तितकं नैसर्गिकरित्या शेती करण्याचा प्रयत्न करतो. आता नमस्कार करायचं का मी? आम्ही नैसर्गिकरित्या शेती करू राहिलो. आम्ही 125 जणांचा एक आत्मातून निसर्ग राजा म्हणून गट तयार केला. त्याच्यामध्ये आम्ही सर्व नैसर्गिकरित्या करतो. दशपर्णी तयार करणे, निंबोळी अर्क तयार करणे, काही आम्हाला कृषी खात्यातून बी सर्व औषधी, डायकोडर्मा, बायोमिक्स आणि आणखी असे म्हणजे टॉकेट सापळे, कामगंध सापळे हे आम्हाला कृषी खात्यातून देण्यात आले. आम्ही त्यांचा वापर करून असं कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करू राहिलो. याच्या अगोदर आम्ही शेती केली, पण आमचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी व्हायचं. पण आता आमचा खर्च कमी आणि उत्पादन जास्त होते. दिवसेंदिवस आमची प्रगती होत चालली. हे आम्ही कृषी खात्याशी जुडलो आणि नैसर्गिकरित्या शेती करायला लागलो. त्याच्यातूनच आमचं हे उत्पादन हे झालं. आता यावर्षी आम्ही एका एकरचा आंब्याचा बाग घेतलाय. तिच्यामध्ये सध्या उडीद, मूग आणि असं चिल्लर पीक पेरलेलं आहे. नंतर मिरची आहे आमची, मका आहे, भेंडीचा एक प्लॉट घेतलेला आहे आम्ही सीडचा. नंतर पराठीचा प्लॉट आहे आमच्याकडे. राहणार कोथई, तालुका मोताळा. माझं आता दरवर्षीप्रमाणे मी याच्या आधी बी आम्ही दशपर्णी तयार केलेला आहे. यावर्षी आम्ही दरवर्षी दशपर्णी तयार करतो. दशपर्णी तयार केला आम्ही. याचा फवारा निंबोळी अर्काचा तयार करतो आम्ही. काही आम्हाला कृषी खात्यातून निंबोळी अर्क भेटते, त्याची फवारणी करतो आम्ही. आता आम्ही हे सर्व 13 महिलांनी एकत्र तयार केलं होतं हे दशपर्णी. जवळजवळ 400 लिटर तयार केला. 400 लिटरचं आम्ही 2 बॅग तयार केले होते. नंतर मग सर्व महिलांनी आम्ही गाळून तयार केला आणि नंतर प्रत्येकाने वाटून घेतला. 2 कॅन आम्ही सगळ्याला वाटप केली. आता आम्हाला जीवामृत तयार करायचं आहे. जीवाणू अमृत तयार करणे आहे. आता आंब्याला काही पराठीला देण्यासाठी मिरची